बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। ऑपरेशन प्रहार अंतर्गत पिंजर पोलिसांची धडक कारवाई। जुगार अड्ड्यावर छापा, 5 आरोपी ताब्यात। रुपये 1.45 लाखांचा मुद्देमाल जप्त। अकोला पोलीस दलांतर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत पिंजर पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायावर मोठी कारवाई केली आहे। दिनांक 1 मे 2026 रोजी पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत पिंजर ते कारंजा रोडवरील जंगल परिसरात काही इसम पैशाच्या हार जीतवर 3 पत्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पिंजर पोलिसांनी सापळा रचत घटनास्थळी धडक कारवाई केली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी हर्षल संजय आजमिरे 27, शेख रसूल शेख अलीम 21, संतोष पूर्णाजी खाडे 42, किसन सुपाजी बांगर 35 आणि देवानंद महादेव गवई 43 या 5 आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींकडून 52 ताश पत्ते, रोख रक्कम रुपये 10,400 तसेच 2 मोटरसायकली असा एकूण रुपये 1,45,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पिंजर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 256/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12A अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत रेड्डी तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक नवघरे, AASI दत्तात्रय चव्हाण यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, अकोला। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।